श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोणी मानसी, ग्रस्त एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करोनी नाना, यथेश भोजन देईजे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वाने, फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊनी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, ग्रहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या ग्रहस्थाचे मन, संशक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट आहे. अला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझे साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक, एवढी स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी. त्याशी देखून समर्थ, म्हणती उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात, पात्रावरी बैसला. त्याशी बोले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईचा आला, उगास भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी, ग्रहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापासी, स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्धबाई, दार उघडून घाई बाहेर येऊन या पायी, ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, ग्रहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकत भाविक भक्त, 20वा गोड. श्रीरस्तु शुभम भवतु शुभम भवतु. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.